नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार. कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. सांगा चॅनलवरती नसाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून सोला क्लिक करून म्हणजे घंटा सांगा, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतेच करू शकता. महत्त्वाची अपडेट आहे. गुजरात सरकारकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना थेट 50,000ची मदत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं काय बघू शकता. महत्त्वाची अपडेट. गुजरातमध्ये यावर्षी कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढल्याने बाजाराची कांद्याची आवक जास्त झाली आहे आणि त्यामुळे दर घसरले आहेत. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मोठा आर्थिक नुकसान सहन करावं लागलं होतं. हीच अडचण लक्षात घेऊन गुजरात सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला. किंमत तूट भरपाई योजना अंतर्गत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 200 रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे. गुजरातचे कृषी मंत्री राघवजी पटेल यांनी घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की 2024-25 या हंगामात राज्यात लाल आणि पांढऱ्या कांद्याची लागवड सुमारे 93,500 हेक्टरवर झाली. त्यामुळे या ठिकाणी बघितले उत्पादनात मोठी वाढ झाली असून सुमारे 248.70 लाख क्विंटल कांद्याचे उत्पादन झालं आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात कांदा बाजारात आल्याने दर खूपच कमी झाले आहे आणि उत्पादन खर्च देखील निघणार अशी स्थिती निर्माण झाली, म्हणून गुजरात सरकारने हा निर्णय घेतला आहे. आणि एकंदरीतच महाराष्ट्रातील कांदा शेतकरी कुठे, गुजरातच्या शेतकऱ्यांची मदत मिळत असताना महाराष्ट्रातील कांदा उत्पादक मात्र अजूनही संकट आहे. रब्बी हंगामातील कांद्याच्या अनेक अडचणी सामोरे जावे लागले. कांदा बियाण्याचे वाढलेले दर, पावसामुळे रोपवाटिकाचं नुकसान, दुबार रोपवाटिका तयार करण्याचा खर्च, लागवड खर्चात वाढ, तापमानवाढीमुळे उत्पादनात घट आणि काढणीच्या वेळी पावसाचा फटका अशा अनेक समस्या शेतकरी त्रस्त आहेत. याशिवाय सध्या कांदा टिकवण्याची क्षमता कमी झाल्याने नुकसान अधिक वाढत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी संघटना आणि शेतकरी संघटनेने राज्य सरकारकडे मदतीची मागणी करत आहे, पण अद्याप कोणतीही ठोस योजना जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे प्रश्न असा आहे की महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा कधी मिळणार आहे. धन्यवाद. लक्षात